असेल, कारण का एका बाजूला मतदान करत असताना मोदीजी नको, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार, महायुती सरकार नको, पण अन्य वेळी आमच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुसलमान समाजाचे कुटुंबे असतात। मग तुम्हाला अगर तुमचा धर्मच महत्त्वाचा असेल मग तुम्ही लाभ कशाला घेता? आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये जे लाभार्थीची यादी आहे त्याच्यात बघितलं, त्याच्यामध्ये जास्त लाभार्थी हे त्याच संख्येचे दिसत आहेत। म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आम्ही विनंती करणार आहे, फक्त आमच्या आदिवासी समाजाला बाजूला म्हणजे वगळून बाजूला ठेवून अन्य ज्यांना दोनपेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना त्या योजनेमधून वगळावं, मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेत, जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू समाज आणि त्याचबरोबर जे सरकारला मतदान करतात, मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात, महायुती आणि आमच्या देवेंद्रजींच्या विचारावर विश्वास ठेवतात, त्यांनाच आमच्या योजनेचा लाभ भेटला पाहिजे। मित्रांनो, प्रत्येकाने एकदा आठवण करा, हिंदू मुस्लिमचा वाद त्याच व्यक्तीला आठवण ज्यांचा जन्म 1995च्या अगोदर झाला आहे। हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधवांचा वाद हा मुळामध्ये मिटला होता, पण जेव्हापासून 2014चे साल चालू झाले तेव्हापासून पुन्हा एकदा हिंदू मुस्लिमचा वाद वाढला। आता तर फक्त हिंदू मुस्लिमच नाही तर दुसऱ्या जातीवरून देखील लोकांना कमी लेखलं जाते। मग ती कोणतीही जात असो, जातीवरून आजकाल भांडण आणि आरक्षणाचे मुद्दे मांडले जातात। हाच वाद खरा तर 2014 पासून चालू झालाय। त्या अगोदरच म्हटलंय, ज्या लोकांचा 1995च्या अगोदर जन्म झाला होता हा वाद त्यांना समजेल, त्याच्या युवा पिढीला काहीच समजणार नाही। नितेश राणे हे आमदार म्हणतात, मुसलमान कुटुंबामध्ये जर 3 मुलं असेल तर त्यांना पैसे दिले जाणार नाही, पण प्रमुख म्हणले होते जन्माला 3 मुलं घाला, 3 मुलं असेल तरच कुटुंब चालेल। हिंदू मराठ्यामध्ये देखील 3 मुलं आहेत, त्या लोकांना लाडक्या बहीण योजनेचा नियम लागू होत नाही का? सरकार टॅक्स घेताना त्यामध्ये हिंदू मुस्लिम का बघत नाही? हा हिंदू आहे हा मुस्लिम आहे याच्याकडून टॅक्स नको घ्यायला, मुस्लिम बांधवांकडून टॅक्स घ्यायचा, त्यामध्ये यांना जातपात दिसत नाही। जेव्हापासून 2014चं साल चालू झालंय तेव्हापासून एकच ऐकायला भेटतंय, हिंदू मुस्लिमचा वाद। त्याच्यामध्ये आता प्रत्येक जण आपल्या धर्माला वरती ठेवण्याचा प्रयत्न करतोय। आमचा धर्म भारी, हा धर्म छोटा, आमचा धर्म महान। अरे हे जातीवाद भारतात नव्हतं तेच बरं होतं। जेव्हापासून हा जातीवाद झालाय तेव्हापासून फक्त दंगली, हत्या, मर्डर असेच प्रकरण होत आहेत, तरी देखील लोक कधी सुधारणार नाहीत। आजही आजच्या घडीला विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीला लोकांनी जातीवरूनच मतदान केलेलं आहे, कारण अनेक जागेवरती पाहायला मिळतं भाजप हा हिंदूचा पक्ष आहे, काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे। हे लोकांनी कसं काय ठरवलं हेच समजत नाही। प्रत्येक धर्माच्या प्रत्येक जातीच्या लोकांनी आपला आपला पक्ष वेगळा स्थापन केलाय, पण हा वाद का वाढला आणि कधीपासून वाढला पुन्हा एकदा विचार करा। हा वाद जातीचा वाद 2014 पासून जास्त वाढलाय, पण हे कोणाच्या लक्षात का येत नाही?